दिसत नाही. झोपले वाटते सगळे. एंगेजमेंट रिंग. ना आता ही रिंग देऊन तुला मी प्रपोज करणार आणि तुझ्याशी एंगेजमेंट करूनच टाकणार. काय खुश होशील तू बघ. आय लव्ह यू. हे घ्या. हेच पुस्तक आणायला सांगितलं होतं ना? येस, हेच हवं होतं. थँक्यू. अरे ह्याच्या बरोबर तुला आणखीन एक गिफ्ट आणायला सांगायला हवं होतं. गिफ्ट? आईचा बर्थडे आहे ना उद्या. आई? राधिकाच्या सासूबाई. हा, त्यांना काय गिफ्ट आणावं? काहीतरी छान आण. सध्या खूप खुश आहेत त्या. हो, मग राधिका वहिनी केवढी तयारी करताय. ते कारण आहेच, पण आणखीन एक कारण आहे त्यांच्या आनंदाचं. काय? गुरु आणि शनाईचं भांडण झालंय ना. जाऊ दे. त्या गुरुला ती सनाया खरी कशी आहे हे जरी कळलं ना तरी मिळवलं. भांडण काय त्यांची अनेक वेळा होत असत. असो, मी उद्या जाऊन 2 गिफ्ट घेऊन येतो. 2? हो, म्हणजे एक आईंना आणि एक नेहाच्या आईला. आता नेहाच्या आईला कशाला गिफ्ट? असू द्यावं, म्हणजे आणायचं. आता कधी ओकेजन नसलं तरी आणलेलं बरं ना. नेहाच्या आईला गिफ्ट नकोय. राहू दे, मी आणून ठेवतो. तुला हवं तेव्हा ओपन कर. अथर्व, हे अथर्व ती सगळी खेळणी आवरून ठेव आणि हे इथे बाहेर पडलंय. घे बरं. सगळं काय मी आणि आजीने आवरायचं का? यांना तरी कुठे कळतंय. सगळं इथेच मला आवरावरी करायला लागलं. चला. अच्छा, आजचा दिवस खास असणार आहे. आज तुला एकदा एंगेजमेंट रिंग दिली की बस मग झालं. एकदा एंगेजमेंट झाली की मग तरी तू माझ्याशी लॉयल राहशील. पूर्ण सुभेदार, नीट प्रपोज करा. महागे रिंग, खूप खर्च केलाय. रिसिप्ट कुठं? काय चाललंय? काय 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 करतेस? तुम्ही काय करून राहिलात? अरे तू कपड्यांना का हात लावतेस? माझ्या मी बेसकोटला हात लावायची काय गरज आहे? काय खिस्से चेक करतेस? मी इथे आवरावरी करत होते, हे खाली पडलं म्हणून उचललेलं. हे बघ, माझ्या कपड्यांना अजिबात हात लावायचं नाही. ते मी बघेन त्याचं काय करायचं ते. मी कशाला हात लावू? आणि इतकेच ते महत्वाचे आहेत ना, तर उशाशी घेऊन झोपायचं होतं त्यांना. हो, ते बघतो ना मी काय करायचं. तू तुझी कामं कर ना. बघा काय करायचं ते. वाचलो. हॅलो, एक मिनिट. मी का खुश होतीये? मी आयुष्यात एकटी आहे. मग यार खरंच त्या सौमित्र सोबत युएस ला गेली असती. हाच गॅरी सोबत मी डेटवर गेले असते. गॉड माय जेलस बेबी, तुझ्यासाठी शोधू आपण कोणीतरी. हे घ्या मॅडम. इशी बाहेर आहे ना, उत्कर. सौमित्राचं नाव घेत होतीस ना, बुके आलं पण त्याच्याकडनं. काही काय, त्याचं कसं बुके येईल? तो युएस ला गेला की. आणखीन एक चेट आहे. हॅपी बर्थडे सरिता सुबेद. तू सरिता?
त्याच्यावर आई पण लिहिलंय हॅपी बर्थडे आई. सरिता सुभेदार गॅरीची आई. आमचं नाहीये, बाजूला न्या. गॉड, स्मॉल ऑरेंजचा बर्थडे आज. हॅपी बर्थडे आई. आई बाई नको ग बाई. त्या अशाच रीड करणार सगळ्यांना. आय नो. आई. अगो बाई. आई नमस्कार करते. सुखी राहा. बाबा. आई ग. आई हे तुमच्यासाठी. आता का ग बाई एवढी चांगली साडी दिलीस आता हे का परत? नाटकाची पुस्तक आहेत ते, प्रवेशाचं लक्षात आहे ना तुमच्या. आई बाई तू सुरुवात ही केली का? दे बाई दे. माझ्यासाठी खूप मोठा अनमोल ठेवाय बरं हा. काय कसली अनमोल भेट, मला काही कळेल की नाही? बाबा ते नाही काय नाही ते राधिकाचं सिक्रेट आहे ना, ते तुम्हाला काम सांगू. आई बाई तू पण आणलं का? आजी हे की तुझ्यासाठी. वा गो गोदू मजा. थँक्यू. आणि हा ना आपलं कालदनचं फुल आहे. काय म्हणते? हा अरे वा खूप छान आहे रे. ठेव देवाजवळ ठेवूया बरं. खूप छान आहे. का लिहिले बा बघू का? यांनी केलं का? हो. हाय बाई हॅपी बर्थडे टू डिअर आजी. आई, बघ ग पोरग मोठं झालं नाही. चला आता माझं टर्न. घे, ठेव इथे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हा धन्यवाद. हे का पण मोबाईल. हाय बाई मोबाईल पहा बरं राधिका केवढा खर्च करते. नको ना राहू दे आता. अगं घे छान. आता तुला मोबाईल मधून रेसिपी शिकता येईल, छान छान पदार्थ करता येईल, हो की नाही? खाऊन बरं एवढा खर्च केला तुम्ही. सरिता नवीन जगाचा अनुभव आहे. घे. हो. बरं. आणखी एक. हा गजरा केसात माळ. काय असू दे मीच माळून देतो. नाही काय तुम्ही काय खर्च कसं अरे. घेता बरं कसे बोलून राहिले. अगरू बाबा हो रे. तुम्ही आजची काय गिफ्ट आणलं? हा काय आणलं म्हणजे? हो आज आजीचा बर्थडे आहे. आई नाही माझ्या डोक्यातच नाही राहिलं. पाय पडतो. सुखीरा. तुला शुभेच्छा वाढदिवसाच्या. हो येताना काहीतरी छान गिफ्ट आणतो हा तुझ्यासाठी. ए नाही ना गुरु गिफ्ट वगैरे काही नको. बरं हे बघ ना किती गिफ्ट दिले पाय ना. तुला जर काही द्यायचंच असेल ना तर वेळ दे आम्हाला. आज सुट्टी की बरं. अगं ते ऍक्च्युली अगं बिगं काही नाही. सुट्टी घे म्हणजे घे. आईसाठी एवढं नाही करणार का गुरु? अगं तू आज सुट्टी घेणार आहे का? हं? आई मी थांबलो असतो ऍक्च्युली, पण काय झालं? आईचं एवढे नाही ऐकणार का गुरु? अगं, तसं नाही. मला महत्वाची मीटिंग आहे, सो आधी डोक्यात असताना तर मी घेतली असती सुट्टी. एवढंही नाही करू शकणार का आईसाठी तू गुरु? बाबा थांबा ना, आपण सगळे मच्छा करूया. नाही बेटा थांबलो असतो, पण त्याचं काय आहे ना, मी जर इथे थांबलो तर माझं काम पूर्ण नाही होणार आणि माझ्या पुढे ज्या लोकांना जायचंय ते पुढे जातील ना माझ्या, म्हणून जावं लागेल मला. अथर्वा आज चल, मी तुला पेढा देते. चल चल लवकर. लोक तुझ्या पुढे निघून जातील ही भीती आहे ना तुला? मग इथे का उभा आहे? जा जा लवकर जा. अरे एक एक क्षण महत्वाचा आहे तुझ्यासाठी. आई येतो मी, गुरु लवकर यायचा प्रयत्न करतो. ऐक ना गुरु. का रे एवढंही ऐकणार नाही का गुरु? थांब ना आजच्या दिवस. ए गुरु. अरे गुरु अगं गेलाय तो न ऐकताच. हा असं का वागते गुरु? काही कळत नाही बा. सोड घ्या. कुणाकडून अपेक्षा ठेवते? ज्याला आपल्याबद्दल काही वाटतातच नाही, ज्याने सगळे संबंध तोडून टाकले आहेत त्याच्याबद्दल. नाळ तुटली म्हणजे संबंध तुटतेत का?
त्याला वाटतं का असं काही? जाऊ दे सरिता, आज तुझा वाढदिवस आहे, मूड खराब करू नको. मी काय म्हणतो, चल आपण देवळात जाऊन येऊया. हा? अरे या 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 या. नमस्कार, नमस्कार. या ना, बसा बसा बसा. हे घ्या. हे का? हा, माझ्या आवडीची साडी आणली तुमच्यासाठी. ती माझ्याकडून तुम्हाला पण हॅपी बर्थडे. धन्यवाद आणि धन्यवाद. यांच्या आवडीचा शर्ट तुमच्यासाठी. आपण मला कशाला? तेच तुम्ही म्हणते, काऊन बरं एवढं सगळं आणायचं? बहिणी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आज जे मिळेल ते लुटून घ्यायचं नाही, म्हणायचं नाही. बर बर. या ना, या ना, बसा ना. या या, बसा बसा या. वाढदिवस म्हणजे एका वर्षाने वाढलो आपण, नाही का? बहिणी, अहो तीच तर गंमत आहे. आपण सगळेच जण आता म्हातारे झालो. लहानपण आणि म्हातारपण दोन्हीही काळ अतिशय आनंदाचे असतात. तेव्हा आता रडत पुढत न बसता येणारा प्रत्येक दिवस आनंदात साजरा करायचा. अगदी करेक्ट. मी हिला तेच समजावतो, पण हिला जगाची चिंता. बापरे, कसे बोलून आले आता. आता पोरं बाळांची चिंता करणं म्हणजे का जगाची चिंता करणं होते का? हे बघा वहिनी, आता कुठलीही काळजी आणि चिंता करायची नाही. आपल्या मुलांचं प्रारब्ध आणि त्यांनी केलेलं कर्म यावरतीच पुढल्या गोष्टी घडून येणार. आता नको ते विचार मनात आणून तुमच्या तब्येतीवर परिणाम करून घेऊ नका. हा. अगदी बरोबर. आपण त्यांना लहानाचं मोठं केलं, वाढवलं, संस्कार केले. आता त्यांची आयुष्य ती जगणार आहेत. आपण लांबून शुभेच्छा द्यायच्या आणि गरज लागली तर आधार द्यायचा. आजकाल काय म्हणतात ना, काय ग, इंटरफिअर करायचं नाही. आलं लक्षात? ऐका तुम्हीच. मी तर म्हणतो तू फक्त फिट राहा, बाकी मला काही नको आहे. मी सगळ्यांचा फोटो काढते. हा, सेल्फी सेल्फी. बरं. कितीतरी दिवसांनी इतके छान गप्पा मारत बसलेत सगळेजण. वाव, काय छान दिसतेस तुझी. लुकिंग सो ब्युटिफुल. तुला आवडलं माझं टॉप? टॉपचं काय घेऊन बसली, तुझी चॉईस छानच असते, पण आज असं काहीतरी आय मीन वेगळीच दिसतेस तू. खूपच सुंदर दिसते. गॉड, तुम्हाला किती दिवसांनी कॉम्प्लिमेंट करतोय. म्हणजे आपण भेटतोय पण किती दिवसांनी, मला तर आठवतही नाही लास्ट टाइम आपण भेटलेलं. आणि असं कितीतरी दिवसांनी असं बाहेर फिरायला वगैरे चाललंय. गॉड, पण परत भांडू नको माझ्याशी. आणि तूही नीट वाग. वेड्यासारखं वागायला गेलीस तर जाऊ दे, ते विसर आता सगळं. पण आज खरंच छान दिसतेस. हो यार, मला इतकं भारी वाटतं. मला स्वप्न बघितल्यासारखं वाटतं. माहिती, आपण इतक्या दिवसांनी बाहेर चाललो आणि कसलंच टेन्शन नाहीये. हे स्वप्न वगैरे नाहीये. ओके, दिस इज ऑल रिअल. आता तू नीट वाग, म्हणजे तुला तुझा आधीचा गॅरी परत मिळेल आणि मलाही माझी आधीची बच्चा. ओके. चल निघूया. बस. हो आनंद भाऊजी. नाही नाही नाही, मी अजून पाहिलं नाहीये. हो बघते ना. नाही, अजून डाउनलोड नाही होऊन राहिलं. हो, मी बघून तुम्हाला लागलीच फोन करते. मी जेनीला सांगितलं होतं का कोटेशन काढून ठेव तू म्हणून, आणि मला पाठव, मी एकदा चेक करते. हो, मी फोनवरती. मी काय म्हणते आनंद भाऊजी, हो मी बोलते तिच्याशी. एक मिनिट. काय काय हवंय खायला? हा, चालेल ना. हा ठीक आहे आनंद भाऊजी, मी थोड्या वेळाने फोन करते. हा चालेल का? हो हो हो, नक्की नक्की. हो, करते मी. हा चालेल चालेल, ठेवते. बाय. अथर्व, तुला मी किती वेळा सांगितलं होतं, हा खाऊन घे. आता भूक लागली ना तुला, हे धर, हातात धर, बिस्किट देते तुला. हा झालं डाउनलोड. पण इथे का आलोय? अगं एक ना ऍक्च्युली सरप्राईज द्यायचंय तुला. डोळे बंद करतो. ओके. उघडायचं नाही ना मी सांगितल्याशिवाय. काय नाही आलो. पण मला मारणार नाहीस ना? आता वेळीच का, मारेन कशाला शना. हा आता उघड. हे काय आहे? काय एंगेजमेंट रिंग आहे. सिरियसली? हो, आपलं किती वेळा बोलणं होत होतं ना.
सो आज मी तुला ऑफिशियली विचारतोय, सना माझ्याशी एंगेजमेंट करशील? आता नाही, नंतर सांगते. हा अगं नंतर काय सांगते? नाही, आधी शॉपिंग. वेडीज गे शॉपिंग नाही, आधी शॉपिंग. अगं ती घालून तर बघ ना रे. नाही, आधी चल प्लीज. शॉपिंग तू मला सांग. हो बाप रे, अगं काय सना किती शॉपिंग आहे. हो, तरी मला अजून करायची होती. ते 2 टॉप्स काय मस्त होते ना. अगं ते टॉप्स घेऊ सगळे आपण, पण मला सांग असं मध्येच काय शॉपिंगचा विषय काढतेस तू? मी काय विचारलं त्याचं उत्तरच नाही दिलं आणि मध्ये शॉपिंग काय विचारलंस तू? मुद्दाम करतेस का तू? मी एंगेजमेंटचं विचारलं त्याचं उत्तर नाही. ओ हा एंगेजमेंट ना, करायची आहे ना एंगेजमेंट. करायची म्हणजे तुझा होकार आहे ना? व्हेरी गुड व्हेरी गुड. तू काय करतोस? अगं रिंग घालतो ना तुला. मी कधी म्हटलं आत्ता करायची आहे? नाही उगीच भंकस करू नको यार, मी सिरियस आहे. मी तुला आता रिंग कधी लंच करूया ना, मला खूप भूक लागली. अगं करू लंच, पण मला प्लीज लवकर ये. रिंग. अगं शनाय का ए बापा काय करून राहिली तू? ए पोट्याच्या शर्टाची बटणं लावत आहे ना, असा शर्ट खेचत राहते ना, बटणं तुटते मग. एवढं त्याची मस्ती खूप वाढली आहे. नाही तर का. आता किचन मध्ये सुनबाईला त्रास देत होता. सांगा बरं, मी तिला किती वेळा सांगितलं नको ना बाई जाऊ तू किचन मध्ये, मी आहे ना, मी करते ना. ऐकेल तर शपथ ना, का करू मी मग? मी काय म्हणतो सरिता, सकाळी उठून चहा करून घेत जा, भाजी चिरून ठेवत जा, म्हणजे तेवढाच तिचा वेळ वाचेल, तिला मदत होईल ना. हो चहा तर करूनच ठेवते मी, पण आता ती उठायच्या अगोदर का नाही भाजी करून ठेवत जाईल, तसंच करते. नाही खरं सांगायचं तर तू पण तशी 10 हातांनी काम करायची त्यावेळी. आठवते ना मला. म्हणजे माझा डबा, गुरुचा डबा, त्याची शाळा, घरची सगळी कामं, पै पाहुण्यांची सगळी देखभाल तूच तर पाहत आली. हो का. मी तुला कधी मदतच केली नाही. इतक्या वर्षांनी आठवलं काय सगळं. हो ना. खरं सांगायचं ना तर आज सुनबाईला किचन मध्ये पाहिलं आणि तरुणपणीची मला तूच आठवलीस. हो का. काहीतरी काहीतरीच नाही ग, खरं सांगतो. सरिता, संसाराचा गाडा चालवत असताना आपण एक दुसऱ्यांची कधी दखलच घेतली नाही. म्हणजे गृहीतच धरत आलो नाही. चालते हो चालते. चालतं नाही ग. चालेल कसं, खरं तर चालवावं लागतं. तुलाही कधीतरी असं वाटलं असेल ना की आपल्याला कोणी चहा करून द्यावा, कामामध्ये मदत करावी. पण आयुष्यभर मी तुला कधी मदत केलीच नाही. ना कधी घरकामात, ना कधी चहा करून दिला. जाऊ दे ना. आता संसार चालवायला पैका लागते का नाही, मग तो कोणी आणून दिला? तुम्ही चांडलात ना, तुम्ही बिझनेस केला, गुरुला लहानाचं मोठं केलं. अगं ते तर तूही केलं. तेवढे कष्ट मी उपसले ना, तेवढे तू पण उपसले. सारं काही मी एकट्याने नाही केलं ग. तसं नाही हो, तुम्ही केलं. ते म्हणतात ना, संसाराच्या गाडीचे चाक दोन्ही सारखी असायला पाहिजेत, है ना? बरोबर आहे ना? खरं आहे. एकाला दुखलं खोपलं तर दुसऱ्यांदा त्याला मदत करायची, सावरून घ्यायची, काळजी घ्यायची. मला आठवतं ना, माझ्या आजारपणात तू माझी किती काळजी घेतली. पण मी खरं तर तुझी कधी काळजी घेतलीच नाही. कधी माझ्या डोक्यात असं विचारही नाही आला. आपल्याच कामात व्यस्त. तरी तर 40 नंतर शरीरातलं कॅल्शियम कमी होतं. सांधेदुखी, गुडघेदुखी सुरूच असते. पण तुम्ही बायका कसलाही विचार न करता स्वतःला कामामध्ये रेटून गेलं. आमच्या पुरुषांचं बरं आहे, बसलो आम्ही पाय पकडून पेपर वाचत, सकाट्या पिटत. नाही तर फार फार तर बायकाच्या कामातल्या चुका कर. बाई आज एकदम एवढं प्रेम होतो जात आहे. कुतू वगैरे काही जात नाही तुझी थट्टा करत. पण तुला सांगू, आज ठरवलं मी, यानंतर मी तुला घरकामात मदत करायची. असं काम बोलते तुम्ही, झालं ना, बोललात ना, त्यातच सगळं आलं पाय. हो, पण प्रेम शब्दात व्यक्त करायला पाहिजे की नाही. आजवर नाही झालो, पण आता मी ठरवलं की आता सुधारेन. हे सुधारा, हे आधी सुधारा. का बाई, जिसका बंदर वही नचाय.